मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतून आलेली ईडी संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आणि ईडीनं आता बॉलिवूडच्या 2 अभिनेत्रींना समन्स बजावल्याचं कळतंय। ही कोणती नावं आहेत? तर जॅकलिन फर्नांडिसला ईडीनं समन्स बजावलेलं आहे आणि उद्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश तिला देण्यात आलेत। त्याचबरोबर अभिनेत्री नोरा फतेहीला देखील ईडीचं समन्स बजावण्यात आलेलं आहे। नोरा फतेही देखील ईडी कार्यालयात दाखल झालेली आहे। नोरा फतेही दिल्लीच्या ईडी कार्यालयात दाखल झाली आहे, तिची माहिती सध्या कळते। त्यामुळे आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत प्रशांत लीला रामदास, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत। प्रशांत, काय काय घडामोडी, काय अपडेट्स? महत्वाचं म्हणजे नोरा फतेहीला मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये ईडी कार्यालयाने नोटीस बजावली होती। त्यानंतर आज तिची चौकशी सुरू आहे दिल्लीच्या ईडी कार्यालयामध्ये। सोबतच जॅकलिन फर्नांडिस ज्या चित्रपट अभिनेत्री आहेत त्यांना देखील ईडीने चौकशीसाठी समन्स बजावलेला आहे आणि त्या होऊ शकतं येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांना देखील ईडीच्या चौकशीला पुढे जावं लागेल। महत्वाचं म्हणजे मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने माहिती मिळते, मोठ्या प्रमाणातून परदेशातून पैसा हा भारतात आणण्यात आला आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने हा पैसा आणण्यात आला त्यामध्ये नियमांचं पालन करण्यात आलं नाही अशा प्रकारची माहिती पुढे आली होती। त्याच्या आधारावरती एन्फोर्समेंट डायरेक्टर म्हणजे ईडीच्या वतीने ही प्रथम नोटीस बजावण्यात आली नोरा फतेहीला। त्यानंतर आता सध्या चौकशी सुरू आहे। चौकशीमध्ये आपल्याला निश्चित होईल की यामध्ये कशा प्रकारचा तिचा हस्तक्षेप आहे आणि कशा प्रकारचा तिचा समावेश आहे हे देखील माहिती पडेल। या संदर्भात होऊ शकतं ईडीच्या वतीनं प्रसिद्धी पत्र देखील जारी करण्यात येईल आणि त्यामध्ये काय त्यांनी कशा पद्धतीनं चौकशी केली आणि काय त्यांना आढळलं हे देखील सांगण्याची शक्यता आहे। पण या घडीला नोरा फतेहीची चौकशी सुरू आहे आणि ज्यांना फर्नांडिस जी आहे चित्रपट अभिनेत्री आहे तिला देखील नोटीस बजावण्यात आलेली आहे। प्रशांत, नोरा फतेहीची किती वाजल्यापासून चौकशी सुरू आहे आणि जॅकलिनला उद्या किती वाजता येण्याचं समन्स बजावण्यात आलं आणि त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणाविषयी आणखीन कशा रीतीने तपास सुरू होता याविषयी अधिक काय माहिती? महत्वाचं म्हणजे नोरा फतेहीची सकाळी 11 वाजेपासून चौकशी सुरू आहे। त्यासाठी दिल्लीच्या ईडी कार्यालयामध्ये तिला बोलवण्यात आलं होतं। त्यानंतर सध्या अजूनही ही चौकशी सुरू आहे। तिच्याकडून सर्व माहिती घेतली जाते कशा पद्धतीने जे परदेशातून पैसे भारतात आले होते आणि येताना तिने त्यामध्ये तिचा कसा समावेश होता, कोणी कोणी तिला मदत केली आणि त्यामध्ये तिचा जर मदत केली असेल तर किती पैसे आले, कशा पद्धतीने हे सगळे पैसे मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून भारतात आलेले आहे आणि कुठे कुठे हे पैसे गुंतवण्यात आलेले याची देखील आणि या संपूर्ण नेटवर्कमध्ये कोण कोण सहभागी होतं याची देखील माहिती तिच्याकडून विचारली जात आहे। तिचा कसा सहभाग होता या संपूर्ण नेटवर्कमध्ये मनी लॉन्ड्रिंगच्या ते देखील ईडी विचारत आहे आणि त्यासोबत नोरा फतेहीसोबत तिचे वकील देखील उपस्थित झालेले आहे आणि सोबतच उद्या जेव्हा जॅकलिन फर्नांडिसला बोलवण्यात आलेलं आहे त्यावेळेस तिची देखील बऱ्याच साधारणतः 2 ते 3 तास चौकशी होईल अशा प्रकारे शक्यता व्यक्त केली जाते। कारण की नोरा फतेहीची त्या धर्तीवरती चौकशी सुरू आहे, त्याच धर्तीवरती फर्नांडिसची देखील चौकशी होईल। महत्वाचं म्हणजे गेल्या काही महिन्यापूर्वी या प्रकारची माहिती पुढे आली होती की मनी लॉन्ड्रिंगमध्ये देशातील अनेक अभिनेत्यांचा समावेश आहे आणि त्यामध्ये प्रमुखतः या 2 अभिनेत्रींचं नाव पुढे आलं होतं। याशिवाय इतरही अभिनेते किंवा अभिनेत्री आहेत का याचीही माहिती पुढे येईल। चौकशी अंतिम स्पष्ट होईल की यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, कशा पद्धतीचं नेटवर्क होतं, भारतातले किती लोक सहभागी आहे आणि हा जो पैसा येतोय बेकायदेशीर पैसा हा कशातरी कुठे गुंतवला जातो। अगदी खरं आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्याच्यामुळे ईडीने या 2 अभिनेत्रींच्या आता चौकशीची सुरुवात केलेली आहे। अभिनेत्री नोरा फतेहीला देखील ईडीचं समन्स बजावण्यात आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी दिल्लीचे प्रशांत लीला रामदास या संदर्भातली माहिती देत होते। जॅकलिन फर्नांडिसला ईडीचं समन्स बजावण्यात आले आणि तिला उद्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। आणि आता बातमी मुंबईत झालेल्या एका महत्त्वाच्या पत्रकार परिषदेविषयीची। कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा एक पत्रकार परिषद घेतली आणि ज्यात एनसीबीवर त्यांनी तिसरा बॉम्ब टाकलाय। एनसीबीला तंबाखू आणि गांजामधला फरक कळत नाही असा हल्लाबोल मलिक यांनी केलाय। एनसीबीनं आत्तापर्यंत अनेकांना यामध्ये गोवलंय असा हल्लाबोलच त्यांनी केला। माझ्या जावयाला देखील विनाकारण एनसीबीनं यात गोवलेलं आहे, त्यामुळे त्यांना विनाकारण अनेक महिने तुरुंगात राहावं लागलं असा आरोपही नवाब मलिक यांनी केला। एनसीबीनं चुकीची माहिती पुरवली असा आरोपही त्यांनी केलाय। 200 किलो गांजा पकडल्याचा एनसीबीनं हा चुकीचा आरोप केलेला आहे आणि यामध्ये 200 किलो गांजा सापडलेला नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे। इतकंच नाही तर या चक्रवर्तीसह अनेकांना एनसीबीनं या सगळ्या प्रकरणात गोवलंय असं देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलंय। इतनी बड़ी एजेंसी है एनसीबी,
वो तंबाकू और गांजे में फर्क नहीं कर पाती है, ये बड़ा अचंभव का सवाल है। गांजा नहीं था और लोगों को फ्रेम करने का काम किया गया, ये मैं नहीं कहता हूं, ये पूरी तरह से ये जो कोर्ट की रिपोर्ट है ये कहती है। त्यामुळे त्यांच्यावर कोणकोणते आरोप करण्यात आले होते नवाब मलिक यांच्यावर आणि या संदर्भात त्यांनी कशा पद्धतीने खुलासा केला याविषयी देखील आपण माहिती बघणार आहोत। नवाब मलिक यांनी आज या पत्रकार परिषदेतून अनेक मुद्दे मांडलेत आणि त्यांनी असं म्हटलंय की मला सतत धमकीचे फोन येत आहेत आणि 13 जानेवारीला समीर खानला अटक करण्यात आली होती। एनसीबीनं अधिक वेळ घेतल्यामुळे ही सुनावणी लांबली असं देखील त्यांनी या दरम्यान म्हटलंय। या सगळ्या कारवाईमुळे अनेक महिने जावई तुरुंगात होता। एक हल्लाबोल त्यांनी केला आणि एक गंभीर आरोप त्यांनी केला आणि त्यांनी असं म्हटलं तंबाखू आणि गांजामधला फरक एनसीबीला कळला नाही। माझ्या जावयाकडे गांजा सापडलेला नव्हता, हर्बल तंबाखू ती सापडली होती असं अहवालात नमूद करण्यात आलं आणि बातम्या पसरवून एनसीबीनं बदनाम केलं असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। रिया चक्रवर्ती प्रकरणही अनेकांना गोवलेलं आहे आणि करण सजनानीसह अनेकांना एनसीबीनं या विनाकारण गोवलंय असा गंभीर आरोप देखील आज नवाब मलिक यांनी केलाय। त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद आता नवाब मलिक यांची झाली। आपल्याला माहिती आहे सातत्यानं एनसीबीनं ज्या पद्धतीनं ड्रग्सच्या प्रकरणी, क्रूजवरच्या ड्रग्स प्रकरणी ही कारवाई केलेली होती त्या संदर्भात सातत्यानं ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि ही कारवाई कशा रीतीनं पूर्णपणे ठरवून केलेली होती, यामागे काही षडयंत्र आहे का असा आरोप देखील त्यांनी या आधीच्या पत्रकार परिषदांमध्ये केलेला होता। याआधी देखील त्यांनी आरोप केलेले होतेच एनसीबीच्या कारवाईबद्दल, त्याचबरोबर त्यांनी एनसीबीकडून चुकीची माहिती दिली जाते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये विनाकारण अनेकांना गोवलं जातं आणि त्यातच माझ्या जावयाचा देखील समावेश आहे, त्याला देखील यामध्ये गोवलेला आहे असा गंभीर आरोप देखील नवाब मलिक यांनी केला। आणि या संदर्भात नवाब मलिक यांनी आणखीन कशा रीतीने आरोप केले तेही ऐकूयात। 14 तारीख के दिन हम हमारे दामाद बेटी के घर पे सर्च के लिए लोग गए। बेटी के पैर में चोट लगा था, मेरे घर पे आ गई थी। फोन आया कि कुछ लोग घर चेक करने के लिए, दफ्तर चेक करने के लिए आए हैं, आप आइए। बेटी गई, दोपहर तक सर चलता रहा, 2-3 बजे तक सारे चैनल पे यही दिखाया जा रहा था कि बड़े पैमाने पे गांजा बरामद हुआ है, लेकिन घर पे कोई भी इस तरह की चीजें नहीं मिली। फिर भी टीवी को बताया गया, रिपब्लिक टीवी को देख लो, चल रहा है, न्यूज एक्स पे चल रहा था, अलग अलग चैनलों पे कि गांजा बरामद हुआ, गांजा बरामद हुआ, इस तरह से चीजें की गई। सिलेक्टिव खबरें लीक करके लोगों को बदनाम करने का काम एनसीबी करती है। त्यामुळे आपण बघतोय नवाब मलिक यांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये कशा रीतीने त्यांच्या जावयाला गोवण्यात आलं असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे आणि एक प्रकारे सातत्यानं त्या पत्रकार परिषदांमधून एनसीबीवर ते वेगवेगळे प्रश्न उपस्थित करतात। माझ्या जावयाला देखील या सगळ्यामध्ये गोवण्यात आलेलं होतं असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, समीर वानखेडे यांनी या संदर्भात काय म्हटलंय ते देखील आपण बघणार आहोत। मी कोर्टात उत्तर देईन आणि प्रकरण कोर्टात सुरू आहे। समीर खानकडून जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा अहवाल तुम्ही वाचा आणि जे काय आता असेल म्हणजे या सगळ्या प्रकरणातले सगळी जी माहिती आहे ती कोर्टात समोर येईल असं देखील त्यांनी आता म्हटलेलं आहे। समीर वानखेडेंनी या संदर्भातली प्रतिक्रिया आता दिलेली आहे। नवाब मलिक यांनी हे सगळे गंभीर आरोप आता एनसीबीवर केलेले आहेत। याआधी देखील नवाब मलिक यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर एनसीबीकडून या सगळ्याचं स्पष्टीकरण आणि या सगळ्याचं उत्तर दिलं जातं। त्याच पद्धतीनं मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया आपण बघतोय। त्यांनी असं म्हटलंय, मी या सगळ्याबद्दल कोर्टात उत्तर देईन कारण हे प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे, अशी प्रतिक्रिया आता समीर वानखेडे यांनी दिली आहे। समीर खानकडून जप्त केलेल्या अंमली पदार्थांच्या अहवालाविषयीची देखील माहिती तुम्ही वाचा असं देखील त्यांनी म्हटलंय। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अजित, काय काय घडतंय? कारण एकीकडे नवाब मलिक यांची पत्रकार परिषद झाली, घणाघाती आरोप त्यांनी केलेत आणि आता त्याचबद्दल समीर वानखेडे यांचं उत्तरही। रेणुका, एक गोष्ट समजली पाहिजे की मुळात ज्यावेळी करण सजनानी याला अटक केली होती त्यावेळी त्याच्याकडून गांजा सापडला होता असा दावा, अशी प्रेस रिलीज जी आहे ते एनसीबीनं दिली होती।
त्याचा अहवाल समोर आलेला आहे. याच्यामध्ये 18 पैकी 11 सॅम्पल जे आहेत ते निगेटिव्ह आलेले आहेत, उर्वरित सॅम्पल जे ते पॉझिटिव्ह आलेले आहेत, असं आता स्पष्टीकरण समीर वानखेडे यांनी दिलेलं आहे. आता याच्यामध्ये समीर खान याचा रोल काय आहे, जसं आपल्याला माहिती आहे की नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावरती आरोप केलेले आहेत. याच्यावरती पुन्हा एकदा प्रकाश टाकला पाहिजे आणि समीर वानखेडे यांनी ते देखील पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे की समीर खान याच्याकडे कोणते अंमली पदार्थ सापडले नव्हते. करण सज्जनांनी याच्याकडे जे अंमली पदार्थ सापडले होते त्याला फायनान्स करणं, म्हणजे त्याला आर्थिक पुरवठा करणं, लॉजिस्टिक पुरवठा करणं, अशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते समीर खान याच्यावरती लावण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने त्याच्यावरती कारवाई झालेली आहे, असं समीर वानखेडे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे. नुकतीच त्यांची जेव्हा प्रतिक्रिया घेतली तेव्हा त्यांनी पुन्हा हेच सांगितलं की जे काही आहे ते न्यायालयामध्ये सुरू आहे, न्यायालयामध्ये याचं योग्य ते उत्तर दिलं जाईल. अहवालाबाबत विचारलं, जो अहवाल करण सज्जनानीकडे सापडलेल्या अंमली पदार्थासंदर्भातला होता की तो अहवाल जो आहे तो देखील स्पष्ट झालेला आहे, त्याच्यामध्ये अंमली पदार्थ आलेले आहेत हे देखील स्पष्ट झालेलं आहे. न्यायालयाने न्यायालयाकडे तो रिपोर्ट सादर केलेला आहे. आता प्रकरण जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे, यामुळे आता जे काही उत्तर द्यायचं आहे ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये दिलं जाईल. खरं तर अशा पद्धतीनं पत्रकार परिषद घेणं आणि आरोप करणं याला समीर वानखेडे यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्यावरती कुठेतरी हा दबाव टाकला जातोय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, असं समीर वानखेडे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता समीर वानखेडे या बाबतीमध्ये न्यायालयात माहिती देतील का, कारण का तपास सुरू आहे, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. असं असताना अशा पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन आरोप करणं हे कुठेतरी दबाव टाकण्यासारखं आहे, असं समीर वानखेडे यांचं म्हणणं आहे. आणि ते हे म्हणणं जे आहे ते न्यायालयामध्ये सादर करतील का हे माहीत नाही, पण त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे स्पष्ट केलेलं आहे की ज्या पद्धतीनं हे सर्व सुरू आहे किंवा समीर खान याच्या बाबतीत बोललं जाते तर त्याने काही लाख रुपये जे आहेत हे करण सज्जनानी याला फायनान्स केला होता आणि ते करण सज्जनानी याच्या चौकशीतून उघड झालं होतं आणि ते पुढे जाऊनच नंतर याच्यामध्ये कारवाई झालेली आहे. त्यामुळे कोणतीही कारवाई मी आकसापोटी केलेली नाही आहे, कोणतीही कारवाई मी कुठल्याही मंत्र्याचा किंवा नेत्याचा जावया म्हणून केलेली नाही आहे. हे ज्या तपासातून जे समोर आलेलं आहे त्यानुसार आम्ही कारवाई केलेली आहे. त्यामुळे असं आरोप लावणं हे दुर्दैवी आहे, असं खाजगीमध्ये समीर वानखेडे म्हणतायत. अगदी खरं आहे अजित. आणि या संदर्भात म्हणजे एकीकडे समीर वानखेडेंनी जरी हे म्हटलेलं असलं तरी न्यायालयात जसं तू म्हणतोस की ते बाजू मांडतील की नाही किंवा हा मुद्दा उपस्थित करतील की नाही हा एक भाग, आज कशा रीतीनं या सगळ्या संदर्भातली आणि त्याचबरोबर आर्यन खानच्या जामिनावरच्या सुनावणी संदर्भातली माहिती कळू शकते सगळ्यांना, थेट बघूयात समीर वानखेडे यांच्या. तुम्ही रिपोर्ट वाचा प्रॉपर्ली. जसं रिपोर्ट पण दाखवलं, रिपोर्ट त्यांचं म्हणणं हायर कोर्ट्समध्ये गेलेला आहे आणि वी कॅनॉट टॉक ऑन दी मॅटर विच इज सब ज्युडिस. थँक्यू. अजित, आपण प्रतिक्रिया बघितली, ज्याचा तू उल्लेख केला होतास की प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे आता मी बोलू शकत नाही, असं त्यांनी देखील ते म्हटलेलं आहे. पण अजित, आत्ता या कोर्टात या संदर्भातले काय काय घडामोडी घडतात? म्हणजे एकीकडे आपण समीर वानखेडेंची तर प्रतिक्रिया बघितली, ते म्हणतात की हे न्यायप्रविष्ट प्रकरण, मी आत्ता या संदर्भात बोलू शकत नाही. पण एकीकडे म्हणजे या सगळ्या प्रकरणाचा पुढचा एक धागा असा, आर्यन खान संदर्भातल्या सुनावणी संदर्भात साधारण किती वाजता सुरुवात होऊ शकते किंवा त्या संदर्भात काय काय घडामोडी आज या न्यायालयामध्ये? लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधात महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला. राज्यातल्या शेतकऱ्यांकडे मात्र सरकारनं दुर्लक्ष केलं, अशी टीका केली आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी. गोवा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी या संदर्भात संवाद साधला. एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. महाराष्ट्राच्या राजकारणात एक शब्द जास्तीत जास्त उच्चारला जातोय, तो म्हणजे मुख्यमंत्री. आणि हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारणही ठरलेत माजी मुख्यमंत्री. ते आपल्याबरोबर आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. देवेंद्रजी, तुम्ही 2-3 दिवसांपूर्वी एक वाक्य बोललात आणि त्यांनी प्रचंड टीकेची झोड तुमच्यावर उडते आहे की मी मुख्यमंत्री आहे असं मला अजूनही वाटतं. स्वतः पवारांना सुद्धा यावर बोलावं लागलं. काल ते म्हणालेत की मी 4 वेळा मुख्यमंत्री होतो तरी सुद्धा मला कधी आठवलं नाही, परंतु देवेंद्रजींना मात्र आठवतं. ही चांगली गोष्ट आहे. खरं तर हा उपरोधिक टोला होता तुम्हाला. नाही, असं आहे की पहिल्यांदा तर त्यावर अनेक लोकांनी भाष्य केलं. पवारसाहेबांचं भाष्य बाजूला ठेवा, पण अनेक लोकांनी जे भाष्य केलं, मला असं वाटतं की मी काय बोललोय त्यांना समजलंच नाही किंवा कदाचित त्यांच्या बुद्धीचं आकलन कमी पडलं. मी माझ्यासोबत जे लोक होते त्यांना सांगितलं की तुम्ही गेल्या 2 वर्षामध्ये मला याची जाणीव होऊ दिली नाही की मी मुख्यमंत्री नाही, म्हणजे मला एवढा मान दिला. मी जनतेमध्ये गेलो तर जनतेने मला तेवढाच मान दिला. त्याच्या पलीकडे मी असं म्हणालो की कुठल्याही पदावर असलो तरी त्या पदाला आपल्याला न्याय देता येतो. त्याला काही माध्यमांनी काढून वेगळ्या प्रकारे दाखवलं, त्याच्यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिली, त्याच्यावर मी पण काल उत्तर दिलं. त्याच्यामुळे आता त्याच्यावर काही फार उत्तर देण्याची आवश्यकता नाही.
पण मला एका गोष्टीचा आनंद आहे की मी विरोधी पक्षनेता म्हणून देखील सुखी आहे हे बघून काही लोकांना जळजळ होते याचा मला आनंद आहे. यातच माझ्या कामाची पावती आहे. पण कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असं दिसून आलं की सगळा रोख हा देवेंद्र फडणवीसांवर होता. म्हणजे शरद पवारांनी जवळपास बहुतेक प्रश्नांना किंवा बहुतेक टीकेचं धनी त्यांनी तुम्हालाच केलं. काय दुखतं काय आहे पवारांना? नाही, मला असं वाटतं की शेवटी भारतीय जनता पक्षाचा मी नेता आहे, मी माजी मुख्यमंत्री आहे, त्याच्यामुळे बोलताना त्यांना माझ्यावर तर बोलावंच लागेल. आता नेमकं काय दुखतं आहे हे ते सांगू शकतील. पण जसं मी काल सांगितलं की त्यांनी आठवण करून दिली की बाबा ते 4 वेळा मुख्यमंत्री होते, तर मी देखील काल सांगितलं की मी सलग 5 वर्ष मुख्यमंत्री होतो. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, आता पुढे जाऊया. पक्षाच्या बाहेरून तर तुम्हाला नेहमीच टीका सहन करावी लागते, पण तुमच्या या वाक्यानंतर तुमच्या पक्षातल्या तुमच्या भगिनी सुद्धा यावर वक्तव्य केलेलं आहे. त्याला काय सांगाल? त्यांचं वक्तव्य मी नीट पाहिलं आहे आणि कुठलंही चुकीचं वक्तव्य त्यांनी केलेलं नाही. असं आहे की माध्यमांना अलीकडच्या काळात बातम्या कमी पडत आहेत, त्यामुळे कोणाचंही वाक्य कुठूनही उचलायचं आणि त्याला पाटेल तसं, माझं वाक्य तसंच केलं आहे माध्यमांनी. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर वगैरे उत्तर द्यायचं काय आवश्यकताच नाही आहे. हे जसं आमच्याकडे राजकारण चालतं तसं तुमच्याकडे खबरीकरण चालतं, ते आहे ते. कालच राज्य शासनानं जो मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ पडला होता, मराठवाडा आणि विदर्भ, याला त्यांनी एक पॅकेज जाहीर केलेलं आहे. तुम्ही स्वतः सगळ्या भागात फिरून आलात, काय वाटतंय त्या पॅकेजबद्दल? आणि हे पॅकेज वगैरे यांचं मागच्या वेळेस 11,000 कोटीचं केलं होतं. किती पैसे गेले? 2-4 हजार कोटीपेक्षा जास्त पैसे यांनी काही दिले नाही. आताही जुलैपासनं तर आतापर्यंतचं म्हणजे नेमकं काय पॅकेज आहे हे देखील समजत नाही. यांचे पॅकेजेस हे केवळ कागदावर आहेत, शेतकऱ्यापर्यंत पोचत नाही. जाऊन अनाऊन्समेंट करायच्या, त्यानंतर काही करायचं नाही. आज साधे आपले विम्याचे पैसे 1700 कोटी रुपये राज्य सरकारने भरले नाहीत. ते जर भरले तर 1700 कोटी ॲडिशनल आपल्याला केंद्र सरकार देईल. 3400 कोटी रुपये आपल्या शेतकऱ्याला मिळू शकतात. अनेक महिन्यात पडलाय, कोणाला काही त्याच्याकरता घेणं देणं नाही. या सरकारमध्ये अनेक मुख्यमंत्री आहेत, आपापल्या खात्याचा जो काही हे करायचा आहे खेळ तो ते करतायत, पण कोणीही शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. गेल्या वर्षभरात जवळपास तुमचे 3 दौरे झालेले आहेत. म्हणजे आधी पावसाळ्यामध्ये खूप जास्त पाऊस पडला म्हणून पिकं वाया गेली, त्यानंतर आता अतिवृष्टी झाली म्हणून पिकं वाया गेली. शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार इतकं जास्त म्हणजे काहीही न करण्याच्या मानसिकतेत आहे, असं का होतंय? नाही, मला तर आश्चर्य वाटतं की लखीमपूरला एक घटना घडली, ती घटना गंभीरच आहे, ती घटना कुठेच घडू नये हे अगदी खरं आहे. पण लखीमपूरला घटना घडली तर त्यावर महाराष्ट्रात बंद करून महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांना मारझोडे करतात. पण हे सरकार आल्यापासून 2000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. हे सरकार आल्यानंतर यांनी जलयुक्त शिवार योजना बंद केली, यांनी नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना बंद केली, यांनी वर्ल्ड बँकेची योजना बंद केली. नावं बदलले तरी योजना सुरू केल्या नाहीत. आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही. कर्जमाफी हवेत विरली, बांधावर जाऊन दिलेली आश्वासनं हवेत विरले. तिथे जाऊन आंदोलन करतात. आपल्याकडे काय चाललंय बघा ना, आपल्याकडे मात्र बघायला तयार नाहीत. शेतकरी आक्रोश करतायत, त्यांना जाऊन विचारायला तयार नाही, कोणी व्हिजिट देखील करत नाही, अशी अवस्था आहे. लखीमपूरच्या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मागणी केली जाते की केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, भाजपचे नेते या घटनेवर गंभीरपणे बोलत नाहीत, त्यांचा पक्ष तिथे सत्तेत आहे म्हणून ते दुर्लक्ष करतात, असे सगळे आरोप या घटनेला धरून होत आहेत. खरं तर असं आहे की घटना ही गंभीरच आहे आणि तेवढ्याच गंभीरतेने ती त्या ठिकाणी तिथल्या सरकारने घेतली आहे. त्या संदर्भात अरेस्ट देखील केलेली आहे, सगळी कारवाई त्या ठिकाणी चालली आहे. आता मंत्र्याच्या मुलाने एखादी घटना केली किंवा नाही केली, जे काय असेल, तर त्याकरता प्रत्येक वेळी मंत्र्याला जबाबदार धरता येईल का, हा प्रश्न आहे. आणि तो असेल तर तो न्याय सगळीकडे द्यावा लागेल. मग अनेक मंत्र्यांचे नातेवाईक इथे जेलमध्ये गेले आहेत, मग त्या मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजेत का? त्यामुळे मला असं वाटतं की याचं राजकीयकरण केलं जात आहे. काय आहे की उत्तर प्रदेशात आणि देशात विरोधी पक्षाला जमीन मिळत नाही आहे आणि त्यामुळे त्याचं सगळं राजकारण करून आपल्याला जमीन मिळेल का, शेतकऱ्यांच्या भरोशावर आपण काही मिळवू शकू का, असं त्यांना वाटतं. पण ते शक्य होणार नाही आहे, कारण शेतकऱ्यांना आजही आधार जर काही असेल तर किसान सन्मान योजनेचा आधार आहे. आजही शेतकऱ्यांना मदत जर कोणी करताय तर ते मोदी सरकार करताय, त्यांना माहिती आहे ते.
याच घटनेला धरून काल पवार असं म्हणालेत की अनिल देशमुखांवर आरोप झाले आणि अनिल देशमुखांनी राजीनामा दिला, परंतु केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबावर आरोप होत आहेत ते राजीनामे देत नाहीये असं म्हणून ते अनिल देशमुखांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न करतात किंवा हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की या सगळ्या कारवाया या राजकीय हेतूनं पुरस्कृत अशा आहेत. पहिल्यांदा अनिल देशमुखांनी राजीनामा दिला नव्हता. सिनियर IPS ऑफिसरनी 100 कोटी रुपयाचा त्यांच्यावर आरोप केल्यानंतर पवार साहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं होतं राजीनाम्याची आवश्यकता नाही आहे म्हणून. उच्च न्यायालयाने ज्यावेळेस ही परिस्थिती आणली की आत्ता FIR दाखल करा, त्यानंतर ते पदावर राहू शकत नव्हते. त्यांच्यावर FIR दाखल झाला होता उच्च न्यायालयामुळे. त्यामुळे मला असं वाटतं की सिलेक्टिव्ह अशा प्रकारे हे जे काही बोललं जातं आहे ना, हे चुकीचं आहे. अनिल देशमुखांवर FIR दाखल झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला. किरीट सोमय्यांवर येऊया, कारण या सगळ्या ज्या तक्रारी आहेत या सातत्यानं किरीट सोमय्यांकडून केल्या जातात. किरीट सोमय्यांना फारसं गांभीर्यानं घेतलं जात नाही असं एक दाखवलं जातं किंवा असं एक परसेप्शन तयार केलं जातं. तुम्हाला काय वाटतं? जेव्हा उत्तर देता येत नाही ना, त्यावेळेस सोपं उत्तर आहे की आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही, क्रेडिबिलिटी नाही. आज जनतेच्या मनात त्यांची क्रेडिबिलिटी आहे आणि त्यांनी जे आरोप केले त्याला उत्तर नाही देऊ शकलात तुम्ही. त्यांच्या एकाही आरोपाला उत्तर नाही देऊ शकलात. त्यांनी तर कागदपत्रांसहित पुराव्यांसहित आरोप केले, नाही तुम्ही उत्तर देऊ शकत. द्या ना उत्तर. मग तुमच्यामध्ये जर तुमची एवढी क्रेडिबिलिटी आहे तर द्या उत्तर. नाही देऊ शकत हे उत्तर. आता थोडंसं तुमच्या जुन्या मित्रपक्षाकडे जाऊया. उद्या दसरा आहे, दसरा मेळावा असतो शिवसेनेचा आणि दरवर्षी विचारांचं सोनं लुटलं जातं असं म्हटलं जातं. गेल्या काही वर्षात असं होतंय असं वाटतं? मला असं वाटतं की खरं तर आमच्या मित्राला ठीक आहे, ते कुठेही असले तरी दसरा मेळाव्याच्या शुभेच्छाच आहेत आणि दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे. पण मला असं वाटतं की विचारांच्या सोन्याच्या ऐवजी अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी कोट्या करणं आणि राजकीय ज्याला आपण चिखलफेक म्हणतो ती करणं हे अधिक होत आहे. पण त्यांचा पक्ष त्यांना ठरवायचं आहे. तुमच्याबरोबर होते त्यावेळेला अनेक, म्हणजे विशेषतः प्रकल्पांबद्दल मी बोलतेय की कोस्टल रोड प्रोजेक्ट असेल, मेट्रो प्रोजेक्ट असेल, या सगळ्या प्रकल्पांना खूप गती आली होती. परंतु आता नवीन सरकार आल्यापासून असं दिसतंय की कोस्टल रोड प्रोजेक्ट खूप वेगात पुढे चाललाय आणि मेट्रो मात्र मागे राहिलेला आहे. जाणीवपूर्वक हे केलं जात आहे असं वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सच्या संदर्भात सरकार गंभीरच नाही आहे. खरं म्हणजे सगळे प्रोजेक्ट्स हे आम्ही एका पेसवर आणले होते, एका वेगानं ते सगळे चालले होते, हे सगळे कंप्लीट होऊ शकले असते. परंतु कुठेतरी सरकारमधली जी काही मानसिकता आहे, मी मुख्यमंत्री होतो, मी सातत्याने एकेका प्रोजेक्टचा पाठपुरावा करायचो, त्यातल्या अडचणी दूर करायचो. आता इथे अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मला असं वाटतं की यांनी नुकसान जे होतं ते शेवटी आपल्या राज्याचं होतं, आपल्या देशाचं नुकसान होतं. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सवर या सरकारचं लक्ष अतिशय कमी आहे. तुम्ही गोव्यात आलेला आहात कारण गोव्याची निवडणूक जवळ आलेली आहे, पण त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक निवडणूक आहे, विशेषतः मुंबई महापालिका असेल किंवा इतर महापालिका. देवेंद्र फडणवीस कुठे कॉन्सन्ट्रेट करणार आहे, महाराष्ट्र का गोवा? नाही, गोव्यामध्ये मी काही इथला प्रमुख रोल माझा नाही आहे. गोव्यामध्ये मी प्रभारी आहे, त्याच्यामुळे इथे मला फक्त जे काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करायच्या आहेत. त्यामुळे अर्थातच महाराष्ट्रातल्या निवडणुकीत पूर्ण वेळ राहणार मी. आज अमित शहा येत आहेत, पण असं म्हटलं जातं की गोव्यामध्ये सध्या धुसफूस आहे. नवीन मुख्यमंत्र्यांबद्दल काही मंत्र्यांमध्ये किंवा काही लोकांमध्ये थोडीशी नाराजी आहे. ती नाराजी दूर करण्यासाठी येत आहे? अमित शहांना नाराजी दूर करण्याकरता वगैरे यावं लागत नाही, त्याच्याकरता आम्हीच आहोत आणि अशी कुठलीही नाराजी वगैरे नाही आहे. अमित भाई शहा जे येत आहेत ते इथे गोव्यामध्ये फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी सुरू होते आहे, त्याच्या भूमिपूजनाला ते येत आहेत आणि ते येत आहेत तर साहजिकच आम्ही त्यांना विनंती केली की आमच्या कोर कमिटीसोबत, आमच्या लेजिस्लेचर पार्टीसोबत तुम्ही बसा, तर ते बसणार आहेत. एक शेवटचा प्रश्न की आज आता या सगळ्या कार्यक्रमासाठी ते येत आहेत, परंतु नेमकं कारण 2 महिने आहेत, अजून 2 ते 3 महिने, कशी असेल गोव्याची निवडणूक? भाजपला गेल्या वेळेला खूपच अटीतटीचा सामना करून गोव्यामध्ये पूर्ण बहुमताने भाजप निवडून येईल. आमच्या सरकारने इथे चांगलं काम केलेलं आहे. मनोहरभाईंनी एक मोठी परंपरा आम्हाला दिलेली आहे. मोदीजींसारखा नेता आमच्या पाठीशी आहे. आम्ही गोवा जिंकणार.
धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जे सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत, कारण गोव्याच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर आहे. असं असलं तरी महाराष्ट्रात सुद्धा त्यांचं तेवढंच लक्ष असतं. काल गोव्यात असताना सुद्धा शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर जे काही आरोप केले त्या सगळ्या आरोपांना त्यांनी सणसणीत उत्तर दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या जुन्या मित्रपक्षाला काही सल्ले सुद्धा दिलेले आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी लावलेल्या या टोल्यांवर सत्ताधारी पक्ष आणि त्यांचा जुना मित्रपक्ष काय उत्तर देतं हे बघावे लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, गोवा. अतुल्य भारत आणि भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्यातून भंडाऱ्याच्या तेजस्विनी ग्रुपच्या महिलांनी भारत परिक्रमा सुरू केली. शुभांगी मेंढरे यांच्या संकल्पनेतून ही भारत परिक्रमा सध्या प्रत्यक्षात सुरू आहे आणि या महिलांनी 25 दिवसात 13 राज्यातून तब्बल 11,000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलाय. या सगळ्या प्रवासादरम्यान 9 ज्योतिर्लिंग आणि 7 नद्यांचा प्रवास त्यांनी केलाय. सध्या नवरात्रीचा जागर सुरू आहे आणि अशातच या नवदुर्गांनी प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास समजून घेण्याच्या दृष्टीनं सुरू केलेली ही भारत परिक्रमा निश्चितच इतर महिलांसाठीही प्रेरणादायी ठरू शकेल. या देशात इतकी विविध संस्कृती आहे, विविधता आहे आणि जसं अन्न पण प्रत्येक 150 किलोमीटरवर आपल्याला टेस्ट पण बदलते जेवणाची, ती आम्ही घेतली आणि मोसम बदलत आहे, तसंच जीवन पण बदलतं आणि प्रत्येक ठिकाणी जो अनुभव घेतला तो निसर्गासोबत एक वेगळाच अनुभव होता. खास करून जेव्हा आम्ही नद्यांचं जे पूर्ण परिक्रमा केली आणि जेव्हा सागरामध्ये गेलो, कन्याकुमारीमध्ये तिन्ही सागरांचं जे मिलन आहे, तिथे त्रिवेणी संगम म्हणतात, ओशियन, इंडियन ओशन, अरेबियन सी आणि बे ऑफ बंगाल, तिथे जो अनुभव आला तो अमेझिंग होता. आणि आता बातमी आहे, कोरोना काळात हात स्वच्छ धुण्यासाठी वॉटर इंडिया कंपनीने एक मशीन तयार केलं आणि या मशीनला ऑटो आणि ई रिक्षामध्ये सहज बसवता येतं. इतकंच नाही तर वॉटर इंडिया कंपनीने जनजागृती करण्यासाठी स्वच्छतेबद्दलची उत्तर प्रदेशात वॉश ऑन व्हील्स नावाचं कॅम्पेन देखील सुरू केलं. याचा आढावा घेऊयात या खास रिपोर्टमधून. पानी का पाइप लगा रखा है, इससे कोई सवारी आती है उसको साबुन से हाथ धुलवा के तब बैठाते हैं. कोई सवारी कहती है कि नहीं भैया हम नहीं धुलेंगे, तो रिक्वेस्ट करते हैं कि भाई धुल लीजिए, कोरोना का समय है, बीमारी बढ़ रही है. मेरा नाम डॉक्टर शिशिर चंद्रा है, मैं वाटर एड इंडिया के लिए काम करता हूँ. वॉश ऑन व्हील जो है ये एक अनोखा प्रयोग था. जब लॉकडाउन ओपन हुआ, लोग जब सड़कों पे आना शुरू हुए तो ये एक डर था लोगों में कि बाहर कितना सुरक्षित उनके लिए है. तो हम लोगों ने ऑटो रिक्शा, ई रिक्शा, इन जगहों पे जो है पोर्टेबल हैंड वॉशिंग यूनिट स्थापित करने का काम किया, जिससे लोग जो है पब्लिक ट्रांसपोर्ट का इस्तेमाल करने से पहले अपना हाथ साबुन से, पानी से धो के फिर उसमें वो बैठें, ताकि वो अपने को और अपने जो सहयात्री हैं उनको वो सुरक्षित रख सकें. उत्तर प्रदेश के कई जिलों में हम लोगों ने इसको स्थापित किया, खासतौर से भदोही, लखनऊ में बख्शी का तालाब जो नगर पंचायत है यहाँ पे, चित्रकूट में, फतेहपुर में, उन्नाव में, कई जिलों में हम लोगों ने इस पूरे प्रोजेक्ट को शुरू किया था. और फिलहाल हम लोग लखनऊ में बख्शी के तालाब में जो है इसको लेके जो है चल रहे हैं. अभी करीब 250 ऑटो रिक्शा और ई रिक्शा पे हम लोगों ने ये पोर्टेबल हैंड वॉशिंग यूनिट जो है ये स्थापित किया है. इसके अंदर करीब 14 से 15 लीटर पानी जो है वो आता है और एक बार में करीब 12 से 15 लोग जो हैं एक बार में इससे हाथ धो सकते हैं. और ये पूरा इनिशिएटिव जो है वो लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में वो जो है दर्ज किया गया है. तो ये अपने आप में एक बहुत अनोखा प्रयोग है, जिसको काफ़ी लोकप्रियता और सराहना इसकी हुई है. वॉटर एड कंपनी संदर्भातली बातमी आपण बघितली आणि यानंतर आपण बघणार आहोत सॅनिटायझर हानिकारक आहेत का किंवा लसी तुमच्या डीएनए मध्ये बदल करतात का, लसीकरण झाल्यानंतरही तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का, असे अनेक प्रश्न तुमच्या मनातही असतील. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता एकाच जागेवर मिळतील आणि ती जागा म्हणजे तुमचा फोन. कारण नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लसजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी शॉर्ट ऑफ